खरंच रिक्षाचा व्यवसाय सोपा आहे का? सकाळी उठल्यानंतर घरातून डबा मिळेल का नाही मिळेल याची पण खात्री नसते. कारण रिक्षावाल्यांना कामावर निघताना, व्यवसायावर निघताना वेळ नसतो. किती वाजता निघेल, किती वाजता उठेल, किती वाजता घरी येईल याचा काही थांगपत्ता त्याला नसतो. याच्यामुळं रिक्षा व्यवसाय करणं सोपं नाही. भर उन्हातान्हात 4 लोकांच्या शिव्या खात रिक्षा व्यवसाय करावा लागतो. अनेक वेळा प्रवाशांवर भांडणेही होतात, वादही होतात आणि थेट तक्रार ही पोलीस चौकीपर्यंत जाते. ₹1000 कमवायला त्याला अख्खा दिवस रस्त्यावर घालवायला लागतो. 50-100, 50-100 गोळा करत बसावं लागतं. बिझनेस असा नाही आहे की एका जागेवर बसला आणि लोक येतील आपल्याकडे. तर लोकांना घेऊन आपल्यालाही फिरायला लागतं आणि लोकांनाही फिरवायला लागतं. त्यांच्या जागेवर, त्यांच्या इच्छित स्थळी पोचवावं लागतं. अनेक वेळा ट्रॅफिकमध्ये प्रेशर येतं माणसावर, ड्रायव्हरवर. त्यावेळेस एवढी चिडचिड होती ना मनाची. कधी वेळ निघतोय, कधी वाट काढतोय त्या ट्रॅफिकमध्ये, कधी आपण इच्छित स्थळी पोचतोय, ह्याचेच मनामध्ये धाकधूक निर्माण होत असते. कित्येक वेळा घरचे डबे देत नसल्यामुळं बाहेरचं अन्न खावं लागतं आणि बाहेरचं अन्न व्यवस्थित भेटेल याची काही शाश्वती नसते. त्यामुळे पोटाचे विकार, मूळव्याध, मूतखडा यासारखे आजार उद्भवतात आणि त्या आजाराने आपला रिक्षा बांधव, रिक्षा ड्रायव्हर त्रस्त होतो. वाटतो तेवढा रिक्षा व्यवसाय सोपा नाही हो. ज्यावेळेस सीटावर बसतो ना आपण, बुडाला ज्यावेळेस आग लागते ना, त्यावेळेस कळतो रिक्षा व्यवसाय काय. अनेक जण आपले 15-20 हजाराची सुखाची नोकरी सोडून 4 पैसे जास्त कमवण्याच्या हेतूने या रिक्षा व्यवसायात येतात, पण त्यांना परिस्थिती खरी माहिती नाही. 90च्या दशकात जी परिस्थिती होती, आता ती परिस्थिती राहिलेली नाही. तरी अनेक जण रिक्षा घेतात आणि व्यवसायामध्ये उतरतात. खरंच लय अवघड आहे जीवन. पाणी प्यायचं म्हटलं तरी 10 वेळा विचार करावा लागतो. लघुशंकेला पण कुठं जायचं म्हटलं तरी शहरासारख्या मोठमोठ्या ठिकाणी वॉशरूम भेटत नाहीत की तिथं जाऊन आपण हलकं व्हावं. अशा अनेक समस्या या ड्रायव्हर बांधवांना येत असतात. तरी पण तो जिद्दीने, चिकाटीने प्रवाशांवर व्यवस्थित बोलून त्यांना त्यांच्या इच्छेस्थळी पोचवत असतो. सेवा देण्याचं काम करत असतो. तरीही काही प्रवासी रिक्षावाल्याला नालायक समजतात. अहो, नालायक नाही होतो. तो त्याच्या कष्टाचे पैसे मागतो. काही अपवाद वगळले तर ठीक आहे. काही अपवाद वगळले ना, ते मागतात जास्त. पण सगळेच रिक्षावाले सारखे नसतात. काही जण सेवा देणारेही असतात, काही जण तुमचं मनही जपणारे असतात. पण तरीही रिक्षावाला नालायक असतो. एक आंबा नासका म्हणून सगळे आंबे नासके असं कधीच होत नाही. यामुळं मित्रांनो, रिक्षा व्यवसायात येण्या अगोदर त्या परिस्थिती जाणून घ्या. त्या परिस्थितीचा अभ्यास करा. नंतर या व्यवसायात उतरा. खरंच रिक्षावाल्याचा काळ आता खूप कठीण आलाय. ₹1000 करायला त्याला 12-12 तास पण कमी पडायला लागले. कारण ओला, उबर, रॅपिडो सारख्या कंपनीच्या तो नादी लागून बांधील झालाय. स्वतः काही करू शकेल असं काही अस्तित्व सध्या तरी पुणे आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये राहिलेले नाही. छोटी छोटी शहरं तर सोडूनच द्या. अनेक वेळा आपला रिक्षा ड्रायव्हर डबा घेऊन जात नाही, त्यामुळं त्याला दिवस अख्खा वडापाववर काढावा लागतो. अनेक वेदना आहेत हो त्याच्या, अनेक दुःख आहेत. तरी तो ते मनात दुःख साठवून घरी तसाच जातो. पण मनातील दुःख तो कधीच घरच्यांसमोर बाहेर काढत नाही किंवा दाखवत नाही. त्यांना बोलूनही दाखवत नाही. तो मनातही झुरत बसतो. सगळं साचलेलं तो मनात ठेवतो, तसाच झोपतो आणि सकाळी उठून तेच दुःख घेऊन परत आपल्या रिक्षा धंद्यावर, रिक्षा व्यवसायावर जातो. कारण त्याला घर चालवायचं आहे. बायका, पोरं, आई बाप यांच्या सगळ्या इच्छा त्याला पूर्ण करायच्या. त्यामुळं कधीच तो मनाने खचत नाही आणि शरीराने खचत नाही. स्वतःसाठी जगणं तो कधीच विसरून गेलेला आहे. रोजचा पैसा आहे, रोजचा पैसा दिसतो, रोजचा पैसा. पण कुठं जातो ना घरी रात्री गेल्यावर कळत नाही हा रोजचा पैसा. ज्यावेळेस रिक्षाचं काम निघतं, गाडीचं काम निघतं ना, त्यावेळेस त्याच्या खिशामध्ये एक फुटी कवडी पण नसते. मग त्याला दुसऱ्यांसमोर हातपाय जोडावं लागतात आणि पैशाची मागणी करावं लागतात. मग तो कर्जाने पैसे घेतो आणि तेच कर्ज फेडण्यात त्याची अख्खी लाईफ जाते.
पण रिक्षाच्या व्यवसायावर त्याचं भविष्य घडत नाही. कित्येक ड्रायव्हर या कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या करून मेलेले आहेत. अनेक उदाहरणं आहेत. सध्याचं ताजं उदाहरण घ्यायचंच म्हटलं तर मुंबईमध्ये एका कॅब ड्रायव्हरनी आपल्या बांधवांनी आत्महत्या केलेली आहे या कर्जाला कंटाळून. कारण व्यवसायच होत नाही हो एवढा. गाडीचे हप्ते फेडता येत नाही. पहिला गाडीचा EMI किती होता? 3 ते 5 हजाराच्या घरामध्ये. आता EMI तुम्ही जाऊन बघा, 9 ते 12 हजार रुपयाच्या घरात EMI जातोय रिक्षाचा. एवढी रिक्षाची किंमत वाढली आणि एवढा व्याजदर वाढलेला आहे. अशा परिस्थितीत रिक्षा घेऊन व्यवसाय कसा करायचा माणसाने? 4 ते 5 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायची आणि फुटक्या कावड्या 40-50 रुपये गोळा करत बसायचं. त्याच्यावर फक्त घर तर चालतं हो, पण गरजा मात्र त्या पूर्ण होत नाहीत. गरजा पूर्ण करण्यासाठी शेवटी कर्जच काढावं लागतं आणि कर्जाच्या ओझ्याखाली तो दबला जातो, संपला जातो. रिक्षावाल्याचं आयुष्य म्हणजे खडतर प्रवास आहे हो. ना त्याला धड आपल्या लेकरा बाळांना चांगल्या शाळेत शिकवता येत नाही, ना धड आपल्या बायकोला अंगावर दागदागिने त्याला चढवता येत नाही. आईबाप तर लांबच. आईबापाची आपल्या लेकराकडून काही अपेक्षा नसती. अपेक्षा असते ती पोरांची आणि बायकोची. जर तो या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही तर मग रिक्षा धंदा करून, रिक्षा व्यवसाय करून त्याचा काय फायदा आहे? कंपनीत साध्या काम केलं तरी घर चालतं ना. मग रिक्षा व्यवसायात यायचं एवढं का? काय कारण? रिक्षा व्यवसायात माणूस यासाठीच येतो की बाबा 4 पैसे मागं पडतील, माझं काहीतरी भविष्य घडेल, रोजचा पैसा आहे, चांगले पैसे येतात, 4 पैसे जास्त घरात येतात, काहीतरी करून दाखवून, घडून दाखवून, स्वतःचं घर घेईल, एक गाडी आहे स्वतःच्या 4 गाड्या करण. पण सध्या ती परिस्थिती नाही हो. खूप अवघड परिस्थिती झालेली आहे सध्या तरी. अनेक जण व्यवसाय पटकन करावा, जास्तीत जास्त करावा या लालसेपोटी डुप्लिकेट ॲपचा सहारा घेतात. कुणी ट्रॅकर लावतंय. मग जे इमानदारीने धंदा करतात ते असेच मारतात. ना त्यांचा धंदा होत, ना त्यांना भाडी पडत, ना या ऑनलाईन बुकिंग हाताला लागत. मग अशा रिक्षावाल्यांनी काय करावं? परप्रांतीय येऊन या मराठी माणसाच्या उरावर बसलेलेच आहेत आणि जास्ती करून तेच डुप्लिकेट ॲप्लिकेशनच्या नादी लागतात आणि डुप्लिकेट ॲप्लिकेशन डाउनलोड करून सेटअप घेऊन भाडी मारत असतात. मग या आपल्या बिचारा जो प्रामाणिकपणे धंदा करतोय त्या ड्रायव्हरचं काय? इथं सगळ्यांना समान संधी मिळत नाही हो. जो तुमच्या पुढं जाईन, जो तुमच्या उरावर बसून 4 पैसे कमवल, तोच मार्केटमध्ये टिकेल आणि तोच पुढे होत जाईल आणि मोठा होईल. अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली. आणि पुढे कालांतराने अशी वेळ येणार आहे की माणूसच माणसाचा शत्रू होणार आहे. तो त्याला तोडायला पण कमी बसणार नाही आणि मारायलाही कमी पडणार नाही. माणसंच एकमेकांना मारून खातील अशी परिस्थिती या कलियुगात निर्माण होणार आहे. सुरुवात झालेली आहे ती. निसर्गाचा पण कोप होईल. ऊन बघा, ऊन एवढं वाढलंय, सूर्य आग ओकतोय, आधीमध्ये पाऊस पडतोय, पावसाळ्यात तर अतिवृष्टीच होतीये. या अशा नॅचरल पद्धतीने नैसर्गिक हानी होईल आणि इथेच माणसाचा नाश होईल. त्यामुळं मित्रांनो, रिक्षा व्यवसाय करणं एवढाही सोपा नाही. पोटाला पोटभर भेटतंय तेवढंच बास, तेवढंच काफी आहे रिक्षा व्यवसायात. पण रिक्षा व्यवसायावर तुमचं घर निर्माण होईल, 4 गाड्या होईल, बायकोला दागदागिने होतील, पोरांचं शिक्षण इंग्लिश शाळेत होतील. या अपेक्षा सध्या तरी सोडून दिलेल्याच बऱ्या. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या बांधवांना नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.